नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या आजच्या आपल्या या खास कार्यक्रमात मी नीमा अमोणकर सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक माणसाला कसला ना कसला तरी छंद हा असतोच. छंद आपल्या जीवनाला आनंद देत असतो. छंदामुळे जीवनाला सार्थकतेची किनार लाभत असते. छंदाला जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं, खतपाणी मिळालं, प्रोत्साहन मिळालं तर पुढे जाऊन ह्या छंदापासनं एक उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती होत असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्हाला लाभलेले आजचे पाहुणे. त्यांनी लहानपणापासून खूपसे छंद जोपासले. वाचन, लेखन, चित्रकला, गायन असे विविध छंद जोपासले. पण पुढे जाऊन अर्थार्जन करताना, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी आपल्या छंदांना विस्मरणात जाऊ दिलेलं नाही. फावल्या वेळेत त्यांनी छंदांचा योग्य रीतीनं उपयोग केलेला आहे. आजचे आपले पाहुणे आहेत साहित्यिक, निसर्गप्रेमी तसंच एक उत्कृष्ट चित्रकार श्री गुरुदास रेडकर. त्यांनी आपण स्वतः रंगवलेल्या चित्रांचं एक प्रदर्शन कलर्स ऑफ गोवा हे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यांच्यातल्या एका उत्कृष्ट चित्रकाराची ओळख मला पटली. मित्रांनो, इथं सांगायला मला खूप आनंद होईल की रेडकर साहेबांनी ह्या चित्रकलेचं शिक्षण कुठल्याही कॉलेजमधून किंवा संस्थेमधून घेतलेलं नाही. ते सेल्फ मेड चित्रकार आहेत. सरकारी नोकरी सांभाळताना आजूबाजूला घडणाऱ्या घटना, विविध अनुभव त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यातून लेखसंग्रह तयार झाला. अलीकडेच त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी हे पहिलं स्वतः लिहिलेलं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्याचं जे मुखपृष्ठ आहे ना, ते स्वतःच चित्रकार असल्यामुळं त्यांनी ते चित्र काढलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन क्रांतीसूर्य नावाचं हे पुस्तक त्यांचं वाचकासमोर आलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी दीन, दलित, मागासलेल्या वर्गाला आपल्या परीनं म्हणजे खूप त्रास सोसून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तो ह्या पुस्तकातून रेडकर साहेबांनी उत्तमरित्या मांडलेला आहे. सगळे लेख वाचनीय आहेत. आणि हेच नाही, बाबासाहेब आंबेडकरांविषयीच नाही तर त्यांनी सामाजिक विषयाबरोबर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. आरक्षण, प्रसारमाध्यमं यासारख्या विषयावर प्रकाशझोत टाकलेला आहे. तर आज आपण क्रांतीसूर्य पुस्तकाचे लेखक गुरुदास रेडकर यांच्याशी संवाद साधूया. गुरुदास भाऊ, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि सर्वप्रथम मी अभिनंदन करते तुमचं या पुस्तक प्रकाशनाबद्दल. थँक्यू. नमस्कार. आणि पुढेही जाऊन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण क्रांतीसूर्य या पुस्तकाबद्दल बोलणारच आहोत. पण सर्वप्रथम एक थोडक्यात तुमच्या बालपणाविषयी आणि शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया. बालपणाविषयी सांगायचं झालं जाल्यार माझा जन्म बार्देस तालुक्यातील थिवी गावात झाला. आमचं 1958चा माझा जन्म आणि सगळं माझं बालपण त्या गावातच गेलं. बालपण म्हणजे 10वीपर्यंत, 11वी केली नाही, बाकीचं तांत्रिक शिक्षण तिथंच झालं. आणि माझा जन्म सामाजिक याच्यात मागासलेले जात म्हणजे चर्मकार समाजामध्ये झाला. मला त्याचं काय अभिमान वाटतो. आणि गावातील अनुभव घेता घेता मी मोठा झालो. आणि आमचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा होता. आमची शेती आहे, अजून आहे. आता शेती बंद पडलेली आहे, पण शेतीवर आम्ही आमचं कुटुंब उपजीविका करत होते. आता कुठले छंद मी म्हटलेलंच आहे, मला माहीत आहे वाचन, लेखन
कारण हो, तुम्ही हे हो. पुस्तक लिहिलं आहे म्हणजे वाचन आणि लेखन हे हो. तुमचे आवडते छंद. त्याबरोबरच निसर्गप्रेम हेही दिसून येतं तुमच्या हो, चित्रामधून. हो, हो. आता ह्या पुस्तकाचा, क्रांतिसूर्य पुस्तकाचा जन्म कसा झाला? माझे छंद मी त्याच्यात माझ्या ओळखमध्ये दिलेलेच आहे. पुस्तक लिहिणे आणि प्रकाशित करणे हा माझा सुरुवातीला हेतू नव्हताच मुळे. पण मी बालपणापासून जे कष्ट सोसले, जे अनुभव घेतले आणि ते अनुभव मला माझ्या संपूर्ण जीवन प्रवासात मला कमी जास्त अनुभवता आले. त्याचं दुःख सहन करावं लागलं आणि मी नोकरीतून सेवानिवृत्त झालो. तर सेवानिवृत्त झाल्यानंतर जे मी नोकरीत असताना स्वतःच्या पैशा आणि स्वतःच्या ह्याच्यात जे कार्य केलं ते कार्य काही काळ बंद पडलं होतं. मनात सगळं स्पंदन चालू होतं. तर त्याला उजाळा देताना मी आजूबाजूला बघितलं की ही तरुण वर्ग असा गाफील आहे. खास करून गोव्याचा तरुण वर्ग अगदी गाफील आहे. त्यांना भविष्याची जाणीवच नाही आणि स्वतःच्या कर्तव्याचा पूर्ण विसर पडलेला आहे. त्यांच्या थोडी जागरूकता यावी या उद्देशाने मी थोडे लिखाण केलं. त्याच्या अगोदर या स्मरणिका थोडे आग्रहाखातर लेख मी लिहायचो, प्रसिद्ध पण झालेले आहेत. आणि नंतर मी हे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, मी थोड्या सामाजिक व्हॉट्सॲप ग्रुपचा सभासद आहे आणि त्याच्यात मी हे लिहायला सुरुवात केली आणि त्याचा संग्रह झाला. आता काय करणार, हे लोक कमी वाईट चांगले अनुभव आले, थोड्याने मला उपदेश केले, त्याचा उल्लेख आहे तिथं. तर आता काय करायचं, तर माझा मित्र दैनिक पुढारीचे अगोदरचे संपादक श्री प्रभाकर ढगे हे माझे जवळचे मित्र, त्यांच्याकडे एकदा असं बसला. तर मी म्हटलं असं असं आहे हे लेख, आता मी काय करू. तर मला ते लेख लिहिले, मला कसं ठाऊक नाही, तर ते पाठवा म्हणाले मला. एक एक करून मी त्यांना पाठवलं आणि ते वाचून सारखे थक्क झाले. म्हणाले हे तुम्ही काय करणार, आता डिलीट करणार. म्हटलं आता त्याचा काय उपयोग. तर डिलीट करू नका ना, तुम्ही एवढे चांगले लेख आहे ते लोकांपर्यंत जाऊ दे. तुम्ही पाठवले आहे तरी लोकांपर्यंत जाऊ दे. त्याचा पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करण्याचा विचार करा. तिथून मग माझ्या डोक्यात ती प्रकाशित करायची संकल्पना मनात घोळू लागली. कोणीतरी निमित्त पाहिजे. कोणी मगाशीच मी म्हटलंय तसं खत पाणी मिळायला, प्रोत्साहन मिळायला पाहिजे. तुम्ही करू शकता. त्यांनी वाचले आणि तुमचं हे पुस्तक जन्माला आलं. बरोबर. तुम्ही यापूर्वी हे आंबेडकर चळवळीत सहभाग घेतलेला आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावं. आंबेडकर चळवळीचा माझा जवळचा सहवास म्हणजे मी नोकरीत लागायच्या अगोदर जे मला जातीयतेच्या माध्यमातून जे मला त्रास झाला त्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला. मागोवा म्हणजे हे का होतं असं, आम्ही हिंदू धर्मीय, मग हे चर्मकार, ते महाराणी, हे भंडारी आणि ह्या जाती किती 7,000 जाती या कशा आल्या आणि का आल्या ह्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करत राहिलो. खूप गेलो. तेव्हा साहित्य नव्हतं गोव्यात, तर साहित्य नव्हतं. दलित किंवा ह्या जातीविषयी डिटेल कोणी काय लिहिलं नव्हतं. तर असं करता करता माझा शोध सुरू होता आणि मध्यंतरी मला नोकरी लागली. माझं शिक्षण पण चालू होतं. नोकरी लागता लागता तर हे आज आरक्षण हा प्रश्न आला. म्हणजे मला नोकरी आरक्षणाच्या माध्यमातून मिळाली आणि मग सहकारी होतात ना, त्यांच्यात जरा आकस निर्माण होतो की ह्याला राखीव देतो नका. तर म्हटलं हे राखीवता मला का मिळाली, कुठून मिळाली, मला माहीत नव्हतं खरं सांगायचं. हे राखीवता मला आहे हे नोकरी करच्या अगोदर, नोकरी लागेपर्यंत मला माहीत नव्हतं. कारण मी गावात खेड्यात राहिलेला, मी स्वतःला सर्वसाधारण सर्व समाजापैकी एक घटक म्हणून समजत होतो.
तर ते पुढे करता 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 शोध घेता घेता पुढे मित्र लागले. अशातून महाराष्ट्रातून आलेले, गोव्यात आलेले BS माटे आणि त्याचे नागपूरचे आणि महाराष्ट्रातले सहकारी आणि त्याच्या संपर्कात आलेले गोव्याचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासह मी हा विषय उपस्थित केला. मग त्याच्यातून मला साहित्य मिळालं वाचायला. मग तेव्हा मला कळालं की रिझर्वेशन कुठून आलं आणि का आलं. बरोबर. मग ही चळवळ, आंबेडकर चळवळ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी काय काय कार्य केलं? हो, आंबेडकर चळवळ मी अज्ञानी होतो आणि माझ्या मते तेव्हा दलित समाजात किंवा ह्या बहुजन समाजात राखीवतेविषयी आंबेडकराविषयी काही माहीत नव्हतं. माहीत होतं फक्त एवढंच की त्यांनी संविधान लिहिलं. तर मी जेव्हा माझ्या मित्राने आंबेडकरांची भाषणाचा संग्रह मला दिला, धनंजय कीर यांचं चरित्र आंबेडकरांचं वाचलं मी आणि माझ्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला आणि मी सतर्क व्हायला लागलो. तर हे माझी तर परिस्थिती अशी आहे, तर इतर समाजाची कशी असणार, तर त्याच्यासाठी काय करायला होईल. तर त्याच वेळी हे भारतात ऑफिसरांचं एक संघटन तयार झालं, बामसेफ नावाचं. बामसेफ नावाचं संघटन मग त्यांच्याने तसंच अशाच माध्यमातून झालं. त्याची सुरुवात मला कळाली आणि त्याचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्रातली लोक कार्यरत होते, ऑफिसर लोक. त्याच्यात नावाजलेले बहुजन समाज पक्षाचे हे निर्माता कांशीराम, DK खापर्डे आणि BD बोरकर हे लोक ऑफिसर होते आणि तिथं त्यांना नोकरीत अशा हे करून त्यांच्यानी सुरुवात केली. बामसेफ हे सुशिक्षित नोकरी करणाऱ्याचं संघटन, नॉन पॉलिटिकल. ते कुठल्याही राजकीय पक्षाचे भाग नाहीत, कधीच नव्हते. तर त्यांचं संघटन ते पसरवण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ऑफिसर लोक गोव्यात यायचे. तर आजचे आमचे हे बामसेफचे अध्यक्ष माननीय मेश्राम साहेब हे तेव्हा पहिल्यांदा आले. म्हणजे कॅडर कॅम्प, म्हणजे याला दलितांना किंवा बहुजन समाजाच्या मुलांना शिकवायचं. कॅडर कॅम्प म्हणजे क्लास घेऊन कसं हे करायचं ते, आणि त्याच्यातून जनसंपर्क शिकवण्याचा त्यांच्यानी सुरू केलं. आम्ही कॅडर कॅम्प कुतूहल म्हणून अटेंड केला आणि तिथून मग ते प्रसार करण्यासाठी काय करायचं, तर प्रसार करणारे त्यांचे थोडे साप्ताहिक पाक्षिक येत होते, बहुजन नायक, बहुजन संघटक वगैरे, त्याचं वितरण करायचं. आमच्यासारखे जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यामध्ये जाऊन हे करायचं. तिथून मग विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि ते हळूहळू पसरत गेलं. हे झाल्यानंतर मग मी त्याचा भाग होतो. आम्ही स्वतःच्या पैशाने ते करत होतो. त्याला तिथून काय फंड येत नव्हता. ते पण नोकरी करणारे, आम्ही पण नोकरी करणारे. पे बॅक टू सोसायटी याच्या खाली ते करायचं. नंतर कालांतरानं ते संघटनामध्ये मतभेद झाले आणि ते थांबलं. आम्ही म्हटलं काय आम्ही दर महिन्याला आणि तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तुमचे मतभेद मिटवा आणि नंतर आम्ही मग विचार करू म्हणून आम्ही गोव्यातलं कार्य थांबवलं. आमचे जे कार्यकर्ते होते त्याने थांबवलं. बहुतेक गेलेले आहे सगळे. तर ते झाल्यानंतर मला ते चैन पडत नव्हतं. मी नोकरीत असताना माझ्याकडे समदुःखी लोक येत राहायचे. कोणावर ऑफिसमध्ये मेमोरंडम मिळाला त्याचं उत्तर, कुणावर अन्याय झाला तर ते लोक यायचे आणि मी बघितलं अशी लोकांवर सर्रास अन्याय होता. जातीवरून शिवीगाळ होते, नोकरीत जातीवरून अपमान होतात. तर मी ते माझ्या परीनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आणि नोकरीत प्रमोशन आणि बढती हे भाग असतात नोकरीचे, त्याच्यावर पण अन्याय होतो. तेव्हा 15% 15% आरक्षण होतं.
तर त्या आरक्षण होत नव्हतं, एलिजिबिलिटी नव्हती ना. आणि मानसिकता होती, जे वरचे लोक ऑफिसर लोक त्यांची मानसिकता असायला पाहिजे ते द्यायला, ती नव्हती. तर माझे एक मित्र गजानन केनावडेकर, ते पण हयात नाही आहेत, तर त्यांना जाणीव होती आणि त्यांच्याकडे माझा संपर्क आला. मी गोव्यात गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये, तशी टाईप क्वार्टर्समध्ये राहायला आलो. तर त्याच्याकडे लोक यायचे आपापले कैफियत घेऊन, कुणाचं ड्राफ्टिंग हे करून. तिथून मग आम्ही विचार केला, अरे तू म्हटलं हे त्याची 2 मुलं होती आणि बायको होती आणि तो बायकोवर हे करून तसं कसं तरी चाललं होतं हे करण्यात आणि तो लोकांना जास्त मी म्हटलं हे तू किती दिवस करणार, तर आम्ही संघटन बांधूया. कारण मी ह्याच्यात ट्रेनिंग मला होतं बामसेफच्या याच्यामध्ये, तर मी ते एक्सपिरियन्स होतं तुम्हाला. हो, तिथून मी त्यांना ती हे दिली, संकल्पना दिली की आम्ही असं हे करूया आणि ते कार्यरत झालं. हे सगळे ऑफिसर आमचे थोडे होते, ते आले एकत्र आणि शेड्यूल कास्ट वेलफेअर असोसिएशनचं संघटन तयार झालं. पुढे त्या संघटनेला ऑफिस नाही, कुणाच्या तरी मित्राच्या ऑफिसमध्ये हे होतं, मीटिंग होत होत्या. त्यासाठी ऑफिस तयार करण्याच्या उद्देशाने एक ऑफिस घ्यायचं ठरलं. त्याच्यातून फंड निर्माण करायचं होतं, तर ते एक सुविनूर काढलं आम्ही. त्याच्यातून ॲडव्हर्टाईज ज्या आल्या त्या पैशातून ऑफिस घेतलं. आज पण आहे ऑफिस पोरवरीत. तर त्याच्यानंतर मग एक असं वाढत गेलं. पण वाईट वाटलं काय, लोक काय करतात, आमच्या बहुजन समाजाचे लोक काय म्हणतात, गरज सर्व वैद्य म्हणून. काम झालं काय मग आपली जबाबदारी विसरतात आणि मग ते संघटन कोलमडून पडतं. कारण त्याच्यातून काही रोजगार नसतो, द्यायचंच असतं, घ्यायचं काही नसतं. तर अशा हेतून झालं. त्याच्यानंतर ते संघटनाचे ते केनावडेकर वाढले आणि ते बंद पडलं. त्याच्यानंतर महार समाज, माझे मित्रमंडळ होते, त्यांच्याने आपल्या समाजाला जागृत करण्याच्या दृष्टीने परिषद घ्यायचं ठरवलं. महार परिषद पेड्याला घेतली परिषद आणि एक हे दिलं, पत्रक दिलं. खुद्द रमाकांत खलप होते व्यासपीठावर, तेव्हाचे राज्यकर्ते, राजकारण करते. पण काही झालं नाही. त्याच्यात खूप डिमांड होते, काही झालं नाही. तिथून काय झालं, मग पुढे चर्मकार समाजाचं म्हणा की आपल्या बांधवांना एकत्र करायचं चर्मकार मेळावा म्हणून झालं. तर चर्मकार मेळाव्याचं पण ते माझ्याकडे आले, कारण मी ह्याच्यात रुळलेला होतो ना. ते माझे मित्र आले माझ्याकडे, तुझं सहकार्य पाहिजे. म्हटलं सहकार्य कशाला, मी म्हटलं मला न्यूट्रल केलेलं आहे, मला काय नाही, तू पाहिजे म्हणाले. तर ते लोक आले, ते विद्याधर आल्लेकर आले, माझे मित्र जयंत वेंगुर्लेकर आले आणि असे आले 5-6 अजून होते. तर बरं आहे म्हटलं, ते करा. ते चर्मकार समाजाने तसंच पैसे गोळा करून मेळावा घेतला इथं परवरीत. मेळावा घेतला, तसंच पत्रक काढलं. राजेंद्र आल्लेकर जे आजचे बिहारचे राज्यपाल आहेत ते होते त्यावेळी. तर सगळं झालं, पण काही निष्पन्न काही झालं नाही. निष्पन्न काय झालं ना, त्यांचं काय झालं, तुम्ही एकत्र या, तुम्ही वेगळे, महार वेगळे नको. तर जेव्हा राजकर्त्यांना काही करायचं नसतं तेव्हा त्यांना हा मार्ग असतो, त्यांचे मतभेद भेटणार नाहीत आणि हे आपल्यापर्यंत पोचणार नाही. आजपर्यंत सगळे तेच आहे. तर अशा प्रकारे मी कार्यरत राहिलो आणि नोकरी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला वाटलं, मी म्हटलं काहीच मला असं दिसत नाही. तर हे विद्रोही लेखन मी सुरुवात केली आणि ते व्हॉट्सॲप ग्रुपवरती या स्मरणिका वगैरे याच्यावरून प्रसारित झालं. असं म्हणतात की मांजरं आडवी आली म्हणून रस्त्यात, पण नाही, जात आडवी येते खूप वेळेला. जात आडवी येते कारण आमचे सबंध जो बहुजन समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, ह्याच्यात मतभेद साध्या शुल्लक कारणावरून वरती येतात आणि ते एका छत्राखाली एकमुखी मागणी करू शकत नाही. ही शोकांतिका आहे. बरोबर. आता बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास हा सूर्योदयापूर्वीचा अंधार असं तुम्ही पुस्तकात
नमूद केलेला आहे तो मला खूपच आवडला. म्हणजे त्यांनी सोसलेले त्रास, मग त्यांना पर्शियन लँग्वेज घेऊन मॅट्रिक करावी लागली, ते सगळं मी वाचलेलं आहे. तर थोडक्यात त्यांच्या कष्टाविषयी सांगावं, कारण तरुण पिढी आज बघते. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये महू येथे झाला, कारण त्यांचे वडील इंग्रजी सैन्यात होते आणि त्या सैन्यात असल्या कारणाने त्यांच्या बदल्या होत होत्या, त्यामुळे त्याचा परिवार पण त्याच्याबरोबर. तर तिथून जन्म झाला. मग त्याच्या वडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं. रामजी सपकाळ यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं. त्याला वाटलं की आपला मुलगा शिकावा, म्हणून त्याला शाळेत घातलं. शाळेत घातल्यापासून त्याच्यावर हे जातीयतेचं म्हणतो मी केलं ते लागलं. म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी, ब्राह्मण विद्यार्थी, त्यांना असं एवढं कमीपणा यायला लागला की चपातीला सुद्धा विटाळ होतो असा त्याच्यात की आहे. फळ्याच्या मागे डबे ठेवले तर तिथं ते डबे ठेवू नको म्हणून त्यांनी शिक्षकाकडे हे केलं की आपले डबे विटाळणार. तर आंबेडकरांना याचा पश्चाताप झाला, डब्याचा जेवणाचा विटाळ होतं, नेमकं काय होतं. तर तिथून अशातून त्याचा सुरू झाला आणि SSC झाले ते. मग त्यांना त्या खोलात जायचं होतं, हे कसून कुठून ही कीड लागलेली आहे. तर त्यासाठी त्यांना संस्कृत शिकायचं होतं, पण तिथल्या गुरुजींनी, त्यावेळच्या शिक्षकांनी ते नाकारलं. मग ते पारसी भाषा घेऊन पुढे शिकले आणि पुढे मग ते BA पर्यंत झालं, त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि ते केळुसकर गुरुजी, त्याची गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्यांना पैशाची चणचण भासले, मार्गदर्शक म्हणून केळुसकर गुरुजी त्यांना लाभले आणि दाते लागले. हो, दाते सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थानिक होते, त्यांच्याकडे ते घेऊन गेले केळुसकर गुरुजी आणि त्यांना तिथून शिष्यवृत्ती दिली त्यांनी 2 वर्षासाठी. आणि ते शिकून ते परत ते नोकरी करून पैसे परत पेड करायचं असं काहीतरी करार होता. तर ते करताना त्यांना त्रास झाले. नंतर मग हे आमचे महाराष्ट्राचे कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, त्यांचा संपर्क आला. त्यांना ह्या सामाजिक विषमतेविषयी भयंकर चीड होती राजर्षी शाहू महाराज. तर त्यांनी ह्याला बोलावून घेतलं की कोण हा विद्यार्थी एवढा पदव्या घेतो आणि पुढे पुढे जातो. तर तेव्हा त्याने भविष्य वर्तवलं की दलितांना आता यापुढे नेत्याची गरज लागणार नाही, हा नेता जन्माला आलेला आहे. असं एकूण त्याचा प्रवास. पुढे मग त्यांनी ठरवलं, ते विद्याविभूषित झाले. मग विद्याविभूषित होऊन इथं आले. मग वेगवेगळे त्याचे जीवनावरचे स्तरीय म्हणजे त्याच्यात चौदार तळ्याचा हे काळाराम मंदिर प्रवेश आला आणि वेगवेगळे हे म्हणजे त्यांनी भोगलेले त्रास पुस्तकात मित्रांनो हो त्या लेखाचा उल्लेख आहे. इन शॉर्ट आंबेडकर कळावा म्हणून तो लेख क्रांतीसूर्य. त्यातून खूप कळतं की त्यांनी भोगलेले त्रास आणि शिक्षणाला पहिलं म्हणजे महत्त्व दिलं. कारण समाज शिकला तरच तो काहीतरी आपलं डिसिजन घेऊ शकतो. बरोबर, हक्क त्याला कळतात. आंबेडकरांचं म्हणणं होतं कुणालाही ज्याच्यावर अन्याय होतं त्याला अन्यायाची जाणीव करून दिली काय तो बंड करून तेवढंच त्यांनी केलं. आणि त्याचेच प्रयोग हे होते माझ्या मते, चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश. बरोबर त्याचेच हे होते प्रयोगाचे हे होते भाग होते. अस्पृश्यांचा मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी आपलं म्हणजे खूप उद्धारासाठी खूप कार्य केलेलं आहे. पण आंबेडकर विचारधारा लोकांच्या मनावर रुळते आहे का असं तुम्हाला वाटतं? आंबेडकर विचारधारा आजच्या घडीला सगळ्यांच्या मनावर रुळलेली आहे. गोव्यातील तरुण गाफील आहे. गोव्यातील तरुण गाफील का याच्यावर जर थोडक्यात सांगायचं झालं तर गोव्यात संस्थानिक राज्य नव्हतं, पोर्तुगीज राज्य होतं. पोर्तुगीजांनी छळ केला गोव्याकरांचा
ह्याच्यात ह्या दलितांना काय सूट मिळाली नाही, पण त्यांचं कायदा जरा कडक होता, त्यामुळे हे इतर ओबीसी लोक होते ते ह्या लोकांना तेवढे शाळेला ढजत नव्हते. त्यामुळे ह्या लोकांना जातीयतेची जाच हे बसते ना, धग तो कमी बसला. त्यामुळे हे गोव्याचा तरुण गाफील आहे. जेवढे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ह्या राज्यातले तरुण जेवढे जागृत आहे तेवढे तरुण गोव्यातले नाही आहे. मग तो शेड्यूल कास्ट असू दे, शेड्यूल ट्राईब असू दे, ओबीसी असू दे, कुठलाही असू दे. आज मला इथं एकच गोष्ट सांगायची आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सर्वांना समोर येतात, दलित म्हटले काय ते. ओबीसी समाजानं आपले हक्कच माहीत नाही. आंबेडकरांनी त्याच्यावरती प्रकाश टाकलेला, हू वेअर द शूद्रास. आंबेडकरांचं सगळं साहित्य हे इंग्रजीतून लिहिलेलं आहे. मग ते वेगवेगळ्या राज्यांनी भाषांतरित केलं. तिथं त्यांनी नमूद केले शूद्र कोण होते. मी असं म्हणतो, ह्या माध्यमातून सांगतो की प्रत्येक ओबीसी जो म्हणतो, मग तो मराठा असू दे, कुणबी असू दे, भंडारी कोणी असू दे, त्यांनी हे हू वेअर द शूद्रास कमीत कमी एवढं तरी वाचावे. त्यांना कळून येणार ते कोण आहे. आणि नुसतं दुसऱ्यांना हे करून काय म्हणतात ते काय हे होणार, दूषण देऊन काही होणार नाही. प्रथम आपण स्वतः कोण आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे जर समजलं तर अत्याचार, अन्याय सहज नष्ट होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. गुरुदास भाऊ, तुमचं आणखीन एक वाक्य मला खूपच आवडलं. ते म्हणजे आताच तुम्ही सांगितलंय त्याचंच हेडलाईन, देशात आंबेडकरी चळवळ आणि गोव्यात नुसती वळवळ. याच्यावर तुम्ही आता प्रकाश टाकलेला आहे. आंबेडकरी चळवळ आणि गोव्यात नुसती वळवळ हे आर्टिकल इथं आहे. बरोबर. तर हे आर्टिकल लिहायचा उद्देश म्हणजे काय, मी असं आहे की मला जे वाचायला मिळतं ते मी शोधत पुढे जातो. हा जो लेख लिहिला म्हणजे वर्षापूर्वीचा असेल, तर त्यावेळी भारतात सगळीकडे चळवळी होतात, चळवळी चालू होत्या. शेतकऱ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांचं आंदोलन, सगळ्यांचं, कन्याकुमारी ते बरोबर काश्मीरपर्यंत. आणि त्या मानानं गोव्यात काहीच जाणीव नाही. इथले लोक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब तर निवांत आहे. फक्त ते आंबेडकर जयंत्या साजऱ्या करतात, मोठमोठ्याने घोषणा देतात, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवळात जाऊन घंटा वाजवतात, पूजा करतात. माझं म्हणणं असं आहे, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचारधारा आणि सनातन विचारधारा एकत्र जाऊ शकत नाही. आंबेडकरी विचारधारा समानतेचा उच्चार करते, विज्ञानाचा पुरस्कार करते, ज्ञानाचा पुरस्कार करते. आणि सनातनी विचारधारा जातीयतेचा उच्चार करते आणि जे काल्पनिक विश्व आहे त्याचा पुरस्कार करते. हे दोन्ही विचार समोर जात नाही. त्यासाठी मी तसं म्हटलं की देशात आंबेडकरी चळवळ आणि गोव्यात नुसती वळवळ. आजपर्यंत माझ्या अभ्यासाप्रमाणे गोव्यात अशी कुठलीच चळवळ चालली नाही. मला आठवतं रापणकरांची चळवळ, त्याच्यामुळे कुळ मुंडकरांची चळवळ, अजून अखेरपर्यंत कुठल्या चळवळीनं भाग घेऊन यशस्वीपणे पाठपुरावा केलेला नाही. आज पण अनेक येतात मध्येच गडप होतात. त्याच्यातून जे नेतृत्व तयार होतं, म्हणजे जे तरुण नेतृत्व करतात ते कुठल्या तरी मग पक्षात दिसतात. मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी अपक्ष असू दे, ते मग आमदार म्हणून उपयोगी येतात. तिथं त्यांचा चळवळीचा भाग संपला. बरोबर. तुम्ही प्रत्येक नागरिकानं संविधान वाचावं असं म्हटलं आहे, तेव्हा तुमचं निरोप घेणं मला कठीण होतंय, कारण खूपसं ऐकावंसं वाटतं तुमच्याकडून, कारण जाणून घेण्यासाठी खूप काही आहे तुमच्याकडे ज्ञान. पण जाता जाता आमच्या नवीन पिढीला काय संदेश देऊ पाहणार? मी प्रत्येक नागरिकाला, बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, ते समाजाचे नेते होते. आणि आजच्या घडीला संबंध देशातच नाही जगात आंबेडकर विचार पोचलेले आहेत. आणि ते विचार प्रत्येक मानवाला उपयोगी आहेत.
तुम्ही कुठंही जावा आणि बघा, ते आंबेडकर विचारांना पुरस्कृत करतात. मला वाटतं प्रत्येक नागरिकाने, भारताच्या नागरिकाने संविधान वाचावं. कारण ते संविधान फक्त दलितासाठी नाही, आणि ते प्रत्येक नागरिकाचे हक्क त्याच्यात सुरक्षित आहेत. महिला कोड बिल आणि ह्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे याच्यात, मंडल आयोग, हे सगळे बाबासाहेबांचे. कामगार चळवळ बाबासाहेब, कामगारावरती होणारे अत्याचार, मायनिंग विभाग, सगळीकडे सगळीकडे बाबासाहेब आहेत, त्यांचे विचार आहे. भारताची अर्थव्यवस्था, त्याच्यावर त्यांच्यानी जो प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली, ते सगळं भारतासाठी आहे. आणि भारतासाठीच त्याने ते जगले. फक्त मानवतेचा पुरस्कार, आणि त्यांच्या मते मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि त्याच्यासाठी त्यानं मग ते धर्मांतर जे, त्यासाठी तिथूनच सुरुवात झाली, की त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. मग बौद्ध धर्म त्याने स्वीकारला. मित्रांनो, खूप काही वाचायचं लेख आहे, त्यात अभ्यासपूर्ण लेखन आहे या पुस्तकात. तेव्हा जरूर वाचावं हे पुस्तक, ज्ञानात आपल्या भर पडेल. गुरुदास भाऊ, वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात, आणि पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमच्या हातून आणखीन खूप साहित्यकृती होवो. आणि तुम्ही म्हटलंय की तुमचा कविता संग्रह पण मार्गावर आहे प्रकाशित होण्याचा, तोही लवकर यावा. तेव्हा सर्वांच्या वतीनं, दूरदर्शनच्या वतीनं मी आपल्याला आभार मानते. धन्यवाद ताई, तुमचे पण धन्यवाद.